आता ना तंबाखू खायला लागले मी. रामकृष्ण हरी मंडळी असेच खातात ना तंबाखू. नका रे खाऊ तंबाखू, लय वाईट असते तंबाखू. काय सगळेच आंबट शोक चाळा बंदच करा बरं, खाऊ नका. ही आहे बडीशोप जी मी जेवणानंतर खाल्ली, पण मला असं सहज वाटलं की चला एक असा व्हिडिओ काढून बघू तंबाखू कशी. लहानपणी मुलं करत असतात ना असं, तंबाखू कशी खायची ते. तर चला तुम्ही खाऊ नका. सकाळची आज सुरुवात छान केली ह्या ज्यूसपासून. आज ज्यूसमध्ये घालायला फक्त बीट आणि अर्धी काकडी होती, लिंबू आणि हळद होती, बाकी काही नव्हतं. तर मस्त असा बसून निवांत असा हा सगळा जो पातेल्याभर ज्यूस होता ना, तो मी पिक्चर बघत बघत काल एन्जॉय केला. आणि आता मला ह्या ज्यूसची इतकी सवय झाली ना की विचारू नका. हे पिऊन घेतल्याच्या नंतर दुपारी 1:30 वाजता आज ना हरभऱ्याची भाजी केली होती, म्हणजे छोलेची. थोडासा भात आणि त्यासोबत आज काकडी. मी म्हटलं ना माझ्याकडं काहीच भाज्या नाही आहेत, मला भाज्या आणायला जायचं आहे म्हणून फक्त टोमॅटो घेतला एक कापून आणि जेवण केलं दुपारचं. त्यानंतर अर्ध्या तासानंतर मी ना ब्लॅक कॉफी घेतली, म्हणजे 1 तासानंतर. ब्लॅक कॉफी घेतल्याच्यानंतर ब्लॅक कॉफी नॉर्मल अशी बनवायची, गरम पाणी करायचं आणि कॉफी पावडर त्यात टाकून ठेवायची आणि वरून गरम पाणी वतायचं, झालं ब्लॅक कॉफी तयार. यात काही मी साखर घालत नाही बरं. आणि खूप दिवसांनी ना मी काल मशीनवर बसले. आता हा जो ब्लाऊज आहे तो माझ्या बहिणीचा आहे. आता आज व्हिडिओ येईल, म्हणजे हे ब्लाऊज कसा शिवला किंवा कसा झाला ना ह्याचा व्हिडिओ टाकते. खूप दिवस झाला ना, आपली कला जी असती ना ती विसरत नाही बरं कधी. पण आता 1 महिना तरी झालं मी मशीनवर बसलेच नाही. म्हणजे मशीन रोज समोर दिसती, पण मला मशीनवर बसावंसंच वाटत नव्हतं. शेवटी मी माझ्या मनाला सांगितलं असं कसं विसरून चालेल, चला. तर मग भरपूर सारे ब्लाऊज आहेत, त्यातला हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. आणि आज मी घेतलेला आहे संध्याकाळी. जेवण काही केलं नाही, फक्त आणि फक्त घेतलेला आहे ऊसाचा रस. हा इथला ऊसाचा रस प्रचंड गोड आणि इतका छान असतो ना, फक्त ते बर्फ टाकतात ते काही मला आवडत नाही, पण असो. जय संताजी मंडळी.